दिवसाची सुरुवात सकाळी पाणी विकत आणण्यापासून झाली. बघितलं तर आपल्याला पाणी विकत आणायला लावतं. नवरा झोपलेला, कॅन संपलेलं, म्हटलं कामं अडायला नको म्हणून 3 बॉटल मी विकत आणल्या. लगेच फ्रेश होऊन जेवणाला लागले. इथे पाणी पण पिते आहे. नंतर हा नवरा उठला. मग सगळी कामं आवरली आणि जेवून घेतलं, कारण नाश्ता केला नव्हता. आणि घरातली सगळी कामं आवरूनच मग मी अभ्यासाला बसते, कारण नाश्ता वगैरे सगळंच असतं, म्हणून सगळं करून बसलेलं बरं. इथे मी तुम्हाला क्वेश्चन पेपरनुसार केलेला अभ्यासाचा मला झालेला फायदा सांगते. हे 2022चा हा क्वेश्चन पेपर आहे. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर मला येत होतं, पण त्यातली कलमं आठवत नव्हती म्हणून मी ती लिहून काढली. आणि पहिल्या क्वेश्चनचं मला नव्हतं येत म्हणून मी ते एक ॲनालिसिस केलं आहे. बाकी 8 क्वेश्चन्सचे आन्सर मला आले, कारण 2018-19 20ला पेपर झाला नाही, म्हणून 21 आणि 21 ह्या तिघांचं ॲनालिसिस मी खूप चांगलं केलं होतं. त्यातले बरेचसे टॉपिक क्लिअर झाल्यामुळे मला ह्यातले सगळे आन्सर्स आले. आणि पुन्हा शॉर्ट्स नोट पण नाही काढायला लागणार आहेत. आणि या 23चा ह्याचे पण मला आन्सर्स आले. फक्त आता म्हटलं कलमामधलं पण काही असतात घटना दुरुस्तीचं, ते पण आपण सगळं लिहून काढूया, म्हणजे त्याचंही होऊन जाईल, एक तरफ पॉलिटी पूर्ण होऊन जाईल. म्हणून मी ते नीट करते, म्हणून मला एवढा वेळ पण लागतो. नाही तर तुम्ही म्हणाल नेहमी पॉलिटिक्स का बोलत असते, पॉलिटिक्स करते का, तर ह्यासाठी वेळ लागतो की ते एकदा नीट केलं की सारखं सारखं मग करायला नको. आणि शॉर्ट्स नोट्स ते वाचले की मग त्याची रिव्हिजन पण करायला बरी पडते. रिव्हिजन पण पटकन होते आणि खूप वेळा होते. म्हणून तुम्ही कसा अभ्यास करता, क्वेश्चन पेपरनुसार की टॉपिकनुसार, मग त्याचे क्वेश्चन्स करता, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगता. बरं, माझं काही चुकत असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मी एका मॅमचा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघून त्यानुसार मी ते करते. त्या मॅमचं मी फॉलो करते नेहमी म्हणून. बरं, आणि इथे मी हे लॅपटॉपवर क्वेश्चन पेपर बघते, कारण फोनमध्ये डोळे दुखतात म्हणून. थँक्यू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करा.